नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पाहू शकता नांदेड येथील जिल्हाधिकारी समोर आझाद समाज पार्टीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे। आजचा तिसरा दिवस असून या ठिकाणी उपोषण चालूच आहे। ही सर्व माहिती आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली आहे। आपण पाहूया त्यांचे पुढील मत काय आहे ते। मी प्राध्यापक प्रभाकर वाघमारे, आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी नांदेड। आम्ही अर्धापूर तालुक्यातील कामठा बुजुर्ग येथील गायरानातील गट क्रमांक 112 जमिनीसाठी 1990 पासून भालेराव सरस्वती करण भालेराव यांच्या माध्यमातून 1990 पासून त्यांच्या आजोबापासून वडिलापासून ते आज त्यांच्यापर्यंत गट क्रमांक 112 ची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे अनेक वेळा केलेली होती, पण वारंवार निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी, अर्धापूर तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी आणि कामठा येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही पद्धतीचा आजपर्यंत न्याय मिळाला नाही। त्यांच्या 1990 पासूनच्या लढ्यापर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्यांना आजपर्यंत प्रशासनाने न्याय दिलेला नाही। म्हणून त्यांनी या प्रशासनाने त्यांच्या जमिनीवर, वाहत्या जमिनीवर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प योजना राबविण्यात आलेली आहे। ती मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प योजना तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीनं आज हे भालेराव कुटुंब करीत आहे। त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तुम्ही बघताय की हे गरीब कुटुंब आहे आणि भूमिहीन आहेत, मागासवर्गीय जातीतील, अनुसूचित जातीतील हा समाज आहे। 1990 पासून त्या जमिनीवरती जमीन वाहतात। आज त्या जमिनीवर मुख्यमंत्री सौर ऊर्जा आणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढून त्यांच्या पोटावर एक पोटामध्ये खंजर खुपसण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज त्यांनी 2 तारखेपासून तर आतापर्यंत त्यांनी उपोषण चालू ठेवलेलं आहे। कालपासून ती बाई ती उपोषण करते, ती बाई आहे सरस्वती करण भालेराव। ती अनुषापोटी आहे, तिनं पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही। एवढा मोठा कडक उन्हाळा असून तिनं न्याय व हक्कासाठी, तिच्या लढाईसाठी आणि या जिल्हाधिकाऱ्यासमोर तिनं बसलेली आहे, पण याची दखल प्रशासन घेत नाही। जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळ वारंवार निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। एवढी मोठी शोकांतिका आहे साहेब। आपल्या मार्फत आम्ही तुमचं अभिनंदन करतो। आपल्या मार्फत यांना न्याय देण्याचं काम आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे। ही जे कुटुंब आहे आजपर्यंत या रात्रंदिवस या जागेवर बसलेला आहे, यांच्यावर उपासमारीची वेळ आहे। जर त्यांना सौर ऊर्जा, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम थांबून ते काम रद्द करून जर याला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये सरस्वती करण भालेराव हे आत्मदान करण्याचा इशारा आज निवेदनामध्ये कलेक्टरला देणार आहेत। याची दखल कलेक्टर साहेबांनी घ्यायला पाहिजे आणि त्वरित तात्काळ काम थांबवायला पाहिजे। काम नाही थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी जर घडल्या तर त्या गोष्टीला माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब अर्धापूर, मंडलाधिकारी, तलाठी आणि कामठा ग्रामपंचायत हे त्याला जबाबदार राहतील असं मी आझाद समाज पार्टीच्या वतीनं आपणास या चॅनलच्या माध्यमातून, या पार्टीच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे। खरोखर त्या कुटुंबाचा एक संघर्ष आहे, त्याच याच्यावर त्यांचं जीवन आहे। ती बाई अपंग आहे, तिचा एक भाऊ सुद्धा अपंग आहे। एका भावाला हाताला बोटं नाहीत, दुसरा भाऊ अज्ञान आहे आणि जे त्यांचे जे पत्नी आणि मुलं आहेत हे सुद्धा त्या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करून जीवन जगतात। एवढा मोठा अन्याय त्यांच्या सोबत झालेला आहे। माननीय कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो आझाद समाज पार्टीच्या वतीनं की आपण आपल्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा त्यांच्यावर जीवन गमावण्याची वेळ आपल्याकडून येऊ नये ही आपणास मी आझाद समाज पार्टीच्या वतीनं विनंती करेल। एवढीच आपल्याकडे आझाद समाज पार्टीच्या वतीनं विनंती आहे।